जय शिवराय मित्रांनो, माझं नाव अभिषेक क्षीरसागर आणि आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे, जी गोष्ट त्या गोष्टीबद्दल तुम्ही कधी ऐकलं असेल, बघितलं असेल, पण तुम्हाला त्या गोष्टीबद्दल कधी काही समजलं नसेल किंवा तुम्ही तुमच्या विचाराच्या बाहेरची गोष्ट असेल किंवा तुम्ही त्या गोष्टी सर्च केल्या असेल जास्त प्रमाणात, पण तुम्हाला कधी त्या गोष्टीबद्दल तुम्हाला माहिती मिळाली नसेल. तर तुम्ही लोकमान्य पिक्चर पाहिला असेल. लोकमान्य टिळकांचे जे म्हणजे चरित्रावर तो पिक्चर बनलेला आहे. 2015 मध्ये तो पिक्चर प्रदर्शित झाला होता. त्या पिक्चरमध्ये एक सीन आहे की त्या पिक्चरमध्ये जे इंग्रज लोक असतात ते लोकमान्य टिळकांच्या घरी छापा मारतात. म्हणजे जे सिंहगडावर जे घर आहे ते, आणि ते लोकमान्य टिळकांना म्हणतात की तुमच्या सिंहगडावरच्या घरामध्ये बॉम्ब बनवण्याचं साहित्य सापडलं. तर हा सीन एक तुम्हाला नॉर्मल वाटलं असेल जेव्हा तुम्ही पाहिला असेल तेव्हा. पण तेव्हा तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की लोकमान्य टिळकांचं सिंहगडावर घर कसं काय आहे, आणि आता आपण ते घर का घेऊ शकत नाही सिंहगडावर किंवा कुठल्या पुरातन वास्तूवर. तर असं आहे की त्यांनी ते घर का विकत घेतलं हा पण प्रश्न आहे. आता जे तुम्हाला माहिती, लोकमान्य टिळक जे होते ते स्वातंत्र्य लढ्यासाठी किती झटायचे, म्हणजे त्यांच्या घरी क्रांतिकारी लोकांचं येणं जाणं असायचं. तर त्यांना काय असायचं की त्यांना एक शांतता हवी असायची मनाला, आणि खास करून उन्हाळ्याच्या दिवसामध्ये. आता सिंहगडावरचं वातावरण कसं थंडगार आणि आल्हाददायक वातावरण आहे. मग ते अशा वेळी काय करायचे, जेव्हा उन्हाळ्याच्या वेळेस ते सिंहगडावर जाऊन राहायचे, किंवा त्यांना कधी जेव्हा एक आत्मचिंतनाची किंवा अभ्यासाची गरज असेल तेव्हा ते सिंहगडावर जायचे. तर सिंहगडावरची ही जी वास्तू आहे ती लोकमान्य टिळकांनी रामलाल नंदराम नाईक यांच्याकडून विकत घेतली होती. आणि असं होतं की ते वास्तू त्यांनी 1980 साली विकत घेतली. 1983 साली त्या ठिकाणी त्यांनी गणेशोत्सव साजरा केला. 1915 साली महात्मा गांधीजींची आणि त्यांची भेट सुद्धा तिथेच झाली. आता तुम्हाला वाटत असेल की रामलाल नंदराम नाईक यांनी लोकमान्य टिळकांना ही जमीन विकली, पण त्यांच्याकडे ती जमीन आली कुठून? त्याच संदर्भात इतिहासामध्ये कोणताही पुरावा नाहीये. आणि तेव्हाच्या काळी असं होतं की हे जे व्यवहार व्हायचे तेव्हा ब्रिटिश शासन होतं, पण राजेशाही सरंजामशाही थोडीफार प्रमाणात चालायची. आणि असं होतं की म्हणजे तेव्हा आपण एखादी वस्तू एखाद्याला विकली, त्याने आपल्याला त्याबद्दल मोबदला पैसे दिले किंवा दुसरे काही एखादी गोष्ट दिली, तर असं व्हायचं की त्या आपल्या जमिनीवरचा हक्क किंवा त्या वस्तूवरचा हक्क संपायचा आणि ती जमीन त्याची व्हायची. म्हणजे तेव्हा लोक व्यवहाराच्या बाबतीमध्ये खूप प्रामाणिक होते. तर तुम्हाला आता वाटत असेल की आपण एखाद्या पुरातन वास्तूवर किल्ल्यावर जमीन वगैरे विकत घेऊ शकतो का? तर ह्याचं सध्याच्या काळामध्ये उत्तर आहे नाही. कारण जसं 1947 नंतर आपला भारत देश स्वतंत्र झाला आणि जे पुरातत्व खातं जे तयार झालं आणि जे पुरातन वास्तू, वाडे, जे किल्ले वगैरे आहेत हे सर्व त्या खात्याकडे गेले, आणि त्याची रक्षणाची, संरक्षणाची आणि त्याच्या नूतनीकरणाची जबाबदारी जी आहे ती त्या विभागावर आली. आणि त्यात त्यांनी त्यापासून एक कडक नियम बनवले की आपण तिथे कोणत्या प्रकारची वास्तू बांधू शकत नाही, बांधकाम करू शकत नाही. फार फार तर आपण तिथे भाडेतत्त्वावर आपण एखादी जागा घेऊ शकतो किंवा एखादा स्टॉल सुरू करतो. आता पावसाळा सुरू होत आहे, तुम्ही सगळेजण किल्ल्यावर वगैरे जाणार असाल तर तुम्ही आपल्या इतिहासाची जास्तीत जास्त माहिती घ्या. आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे एखादी धोकादायक कृत्य करण्यापासून स्वतःला अडवा आणि स्वतःच्या जीवाची काळजी घ्या.